इथे जमलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. ओळखलं बरं का मला? अगदी बरोबर, मीच ज्योतिबा फुले. खरं तर आज मी ते सहकर्मी घेणार होतो, पण झालं असं, आमच्या जीवनचा उंच नाद झोकावं. या कार्यक्रमात त्या मुख्य पाहुणे असल्याने त्यांना तिथे जावं लागलं. असो, लोकांचा एकच प्रश्न असतो, एखादी व्यक्ती अज्ञान, अत्याचार किंवा अन्यायाच्या लाटेला कशी काय विरोध करते? या प्रश्नाला माझं उत्तर एकच असेल, माझी पत्नी सावित्रीबाई. ती आपल्या काळापेक्षा खूप पुढे होती. अशी एक स्त्री जिने समाजाच्या क्रूरतेला संस्कृतपणे व दृढतेने सहन केले. लोकांनी तिचा प्रचंड छळ केला. कोणी तिच्यावर गोवऱ्या, तर कोणी शेण, तर कोणी दगड फेकले. केवळ कारण तर एकच, ती समाजाच्या रूढी तोडून शिक्षणाची वंदना करत होती. पण ती खंबीरपणे उभी राहिली, हरली नाही. ती उठली आणि मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. एक असं काम जे त्या काळी पाप मानलं जात होतं. आणि जरी तिला क्रूरतेचा सामना करावा लागला, तरी ती डगमगली नाही. आपल्या कार्यनिष्ठेशी ठाम राहिली. शिक्षण हाच एक प्रगतीचा एकमेव मार्ग. मग तो मुलगा असो किंवा मुलगी, ही त्यांचे ब्रीद वाक्य. आज मी पाहतो, माझी सावित्री मला प्रत्येक आघाडीवर नेतृत्व करणारी स्त्री मध्ये दिसते. मग ते नेतृत्व भूमीपासून ते अवकाशापर्यंत असो. तुम्हीच पहा ना, शशिकलाताई काकोडकर, गोव्याची पहिली स्त्री मुख्यमंत्री, इंदिरा गांधी, भारताची पहिली स्त्री प्रधानमंत्री, कल्पना चावला, सुनीता विलियम्स, किरण बेदी, सरोजिनी नायडू, आपलीच गोमंतक कन्या, अवघ्या 21व्या वर्षी गोव्याची पहिली स्त्री कमर्शियल पायलट म्हणजे सागरीची रिचा भूमिकर, संगीत क्षेत्रात गानकोकिळा लता दीदी, आशाताई, वर्षा उसगावकर, किशोरीताई आंबेडकर, मोहूबाई कुर्डीकर, या स्त्रिया गोमंतकाचे हिरे व भूषण. सगळ्यांची यादी सांगत नाही का बरं? तर मला वेळेच्या